श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 29 मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत कामदा एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. कामदा एकादशी ही चैत्र शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे आणि हिंदू नववर्षातील पहिलीच एकादशी म्हणजे कामदा एकादशी. या एकादशीचे व्रत केल्याने मनातील प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून या एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात. या कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची व्रत करून आराधना केली जाते. या व्रतामुळे घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य येते. तसेच आर्थिक अडचणी या देखील दूर होतात. भगवान श्रीकृष्णांनी कामदा एकादशीचे व्रत करण्याचे पांडवांना सांगितले होते असे पौराणिक कथांमध्ये आपल्याला समजते. पांडवांच्या सोबतच युद्धभूमीवर श्रीकृष्ण होतेच, मात्र तरी देखील आपले कर्म करण्यासाठी पांडवांना व्रत करावे लागले होते. हे व्रत इतके प्रभावी आहे की भगवान विष्णूंची कृपा पांडवांवर झाली आणि त्यांना गमावलेले वैभव, राज्य सर्व काही परत मिळाले. युद्धभूमीवर पांडवांचा विजय झाला. त्यामुळे हे व्रत इच्छापूर्तीसाठी केले जाते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की कामदा एकादशी म्हणजेच सर्व इच्छा पूर्ण करणारी एकादशी. त्याचबरोबर या कामदा एकादशीचे मनोभावी व्रत केल्याने भक्तांची सर्व दुःख, पाप हे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. पवित्र भावनेने, श्रद्धेने आणि निर्मळ मनाने हे व्रत चांगल्या मनोकामनेसाठी करावेत असे म्हटले जाते. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा होऊन घरात सुख शांती येते. कौटुंबिक वातावरण हे प्रफुल्लित होते. आपल्या कुटुंबावर लक्ष्मीची अखंड कृपा राहते. आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधरत असते. लक्ष्मीची कृपा होऊन आर्थिक अडचणी या देखील दूर होतात असे देखील मानले जाते. सोबतच कर्जमुक्तीसाठी देखील हे व्रत करण्याची धार्मिक मान्यता आहे. देवी लक्ष्मी ही धनसंपदा देते. त्यामुळे आर्थिक अडचणी असतील तर देवीची कृपा होण्यासाठी या एकादशीला व्रत करून काही प्रभावी उपाय जे आहे तर ते आवर्जून करावे. या दिवशी आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार कामदा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू. लाखो करोडोंच्या कर्जातून मुक्ती मिळेल, कर्ज फिटेल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाला अर्पण करायची आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी कामदा एकादशीला करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता. सकाळी हा उपाय जर तुम्ही करणार असेल तर सकाळी 9:30च्या अगोदर तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती पिंपळ वृक्षाला फक्त अर्पण करायची आहे. आणि सायंकाळी हा उपाय जर तुम्ही करणार असेल तर सायंकाळी 5:30 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. कारण ही जी वेळ असते ना, ही घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते, तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात. आणि म्हणून या वेळेमध्ये आपण एखादा उपाय जर केला तर त्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. हा उपाय घरातील स्त्रिया, पुरुष कोणीही करू शकते. आता हा उपाय केल्याने नक्की कोणते फळ प्राप्त होते तर पहा. हा उपाय खास करून
कर्जमुक्तीसाठी, पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी खूप जास्त प्रभावी मानला जातो. आणि म्हणून जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, मग हे कर्ज कोणतंही असेल, घराचं, जमिनीचं, गाडीचं किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल, सतत तुम्ही त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले जात असाल, ते कर्ज तुमच्याकडनं फिटलं जात नसेल किंवा कर्ज फेडण्या इतके पैसेच तुमच्याकडे येत नसेल किंवा कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल आणि म्हणून तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल, सतत इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्कीच कामदा एकादशीला करा. कारण कामदा एकादशी ही इच्छापूर्ती एकादशी तर आहे, परंतु आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा ही एकादशी खूप जास्त प्रभावी मानली जाते. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि मनोभावे केला तर तुमच्यावर कितीही मोठे कर्ज असू द्या, ते 100% दूर होईल. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. हा उपाय केल्याने नक्कीच भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्ही स्नान करा. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. तसेच आपल्याला काही दोष लागलेले असतील तर ते दोषसुद्धा दूर होते, नकारात्मकता दूर होते. म्हणून थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे. कारण ही कामदा एकादशी रविवारी आलेली आहे. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आहे. सूर्याचं स्थान जे आहे तर ते आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे. सूर्यदेवता ही अशी आहे की जिला आपण प्रत्यक्षात पाहू शकतो आणि त्याची पूजा करू शकतो. म्हणून सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाचे नैवेद्य जसे की केळी तुम्ही अर्पण करू शकता. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर लगेच तुम्ही सकाळी हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी देखील करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी असावं. त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहेत. 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. आणि यानंतर जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो, ज्याला मौली धागा असे म्हणतात, तर तो घ्यायचा आहे. यानंतर हळद, कुंकू, अक्षर तुम्हाला घ्यायच्या आहेत. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. एखादी मातीची पणती घ्यायची आहे. त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तूप घाला. तूप नसेल तर इतर कुठलंही तेल तुम्ही घातलं तरीही चालेल. आणि असा हा दिवा तिथे तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करायचाच आहे. यानंतर या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फुले असतील तर ती अर्पण करायची आहे. यानंतर या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा आहे, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो, तर तो घ्यायचा आहे. आणि तो या झाडाच्या खोडाला किंवा फांदीला तुम्हाला बांधायचा आहे. आणि बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. यानंतर काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे. खाली पडलेलं असेल तर तेच पान घ्या, नसेल तर मग झाडाचं पान तुम्ही तोडू शकता. झाडाचं पान तोडणार असेल तर हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहे ते सांगायचं आहे. झाडाची माफी मागायची आहे, प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ते पान तोडायचं आहे. यानंतर तुम्हाला पान स्वच्छ धुवून काढायचं आहे. थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. एक त्याच झाडाची काडी घेऊन तुम्हाला कुंकवाने त्या पानावर एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकला 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा आवर्जून द्यायच्या आहे. त्या पानाला हळद, कुंकू तुम्हाला लावायचं आहेत. अक्षता अर्पण करायच्या आहेत
आणि यानंतर हे पान घेऊन तुमच्या घराजवळ जे कोणतं मंदिर असेल, देवतेचं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे पान तिथे जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे. जर तिथे लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा मग रामाचं मंदिर असेल, भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर तिथेच जा. ते मंदिर नसेल तर इतर कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हे पान अर्पण करायचं आहे. आणि यानंतर आपल्यावरती जे काही कर्ज आहे तर ते कर्ज दूर होण्यासाठी, कर्जातून मुक्तता होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या कामदा एकादशीला करायचा आहे. नक्कीच हा उपाय केल्याने तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना जी आहे तर ती पूर्ण होईल. तसेच कितीही मोठं कर्ज असेल तर त्या कर्जातून नक्कीच मुक्तता होण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळेल आणि त्या व्यक्तीच्या नशिबाचा भाग्योदय हा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पिंपळ वृक्षाला जल अर्पण करणार आहे, तिथे दिवा लावणार आहे, तेव्हा तिथे तुम्हाला 2 केळीसुद्धा आवर्जून अर्पण करायचे आहे. कारण त्या वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं निवासस्थान मानलं जातं. या झाडाच्या पानामध्ये लक्ष्मी वास करते आणि खोडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणून कामदा एकादशीला या झाडाची पूजा केल्याने, या झाडाच्या संबंधित काही उपाय केल्याने नक्कीच आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असतील, तर तुम्हाला उद्या कामदा एकादशीच्या दिवशी शंखामध्ये थोडंसं गंगाजल भरायचं आहे आणि हे गंगाजल आपल्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. जर तुमच्याकडे शंख नसेल तर एका कलशामध्ये हे गंगाजल घ्या आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही शिंपडले तर आपल्या घरात जे काही दोष आहे तर ते नक्कीच दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने हा एक उपाय देखील तुम्ही उद्या कामदा एकादशीला करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला उद्या एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजासुद्धा नक्की करायची आहे. कारण एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण आहे. म्हणून तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर तिथे तुळशीपत्र अर्पण करा. संध्याकाळी तुळशीपाशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीला जल अर्पण करता येणार नाही कारण एकादशी तिथीला आपण तुळशीला जल अर्पण करत नाही. तसेच रविवारीसुद्धा तुळशीला पाणी घातलं जात नाही. म्हणून तुळशीला स्पर्श न करता फक्त तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हळदी कुंकू लावून तुम्ही पूजा करू शकता. त्याचबरोबर शक्य असेल तर उद्या कामदा एकादशीला व्रतसुद्धा करा. कारण हे व्रत जे आहे ना, हे इच्छापूर्ती व्रत आहे. जर आपण व्रताचा संकल्प करून, जर एकादशीचे नियम पाळून आपण हे कामदा एकादशीचं व्रत केलं तर नक्कीच आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होते असे आपल्या पुराणामध्ये सांगितले गेले आहे. त्याचबरोबर उद्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. याने काय होतं की आपल्या घरातील जे काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि भगवान विष्णूंची अपार कृपा जी आहे तर ती आपल्यावरती प्राप्त होते. त्याचबरोबर उद्या तुम्हाला एकादशीच्या दिवशी एक नियमसुद्धा पाळायचा आहे. जर तुमचं व्रत असेल तर तुम्ही भात खाणार नाही, परंतु तुमचं व्रत नसेल तरीही तुम्हाला या दिवशी भाताचं सेवन जे आहे तर ते पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी भात खाण्यास मनाई आहे. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी भात खातो त्याला पुढच्या जन्मात सर्पयोनीमध्ये त्याचा पुनर्जन्म होतो. म्हणून एकादशीला कधीही भात खाऊ नये असा शास्त्रामध्ये उल्लेख केला गेला आहे. तर हे काही प्रभावी उपाय आणि सेवा आहे ज्या आपल्याला उद्या कामदा एकादशीला करायच्या आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.